कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग आदित्य सर। गुड मॉर्निंग। आदित्य सर ते कानात ते हेडफोन का काय घालतात ना, केवढ्याला पडतात होते? तुला काय करायचंय हेडफोन्सचं? नाही नाही मला नको आहे ते, माझ्याकडे आहेत की सुंदर कानातले, हे बघा। ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन। पारू, पारू मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी, कळत नाही कसं सांगू। पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय। तिचा फोन आला होता। कुणाचा? त्या डोळेवालीचा। पर तुला माहिती आहे ना, मला मला किती आवडते ती। आणि पारू तुला खरं सांगू, तिचे डोळे जितके सुंदर आहेत ना, ती प्रत्यक्षातही तितकीच सुंदर असणार आहे। आणि तिने मला भेटायला बोलवलंय, आणि आज आम्ही भेटणार आहोत। डोळेवालीला भेटतायत? आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरमात आहेत ते डोळे तर माझेच आहेत। मग यांना फोन कोणी केला? हे कुणाला भेटायला जाणार आहेत? पारू, काय झालं? ऍक्च्युली ती जेव्हा मला भेटणार आहे आदित्य ना, सर. हा बोल। मला घरातली कामं पडली आहेत। ओके, तुमच्याशी गप्पा मारायला येळ नाही मला। बरं ठीक आहे। प्रीतम, 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 अरे यार कुठे गेला प्रीतम? प्रीतम, थांब 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 थांब. यू आर अ जीनियस। तुला माहितीये, तू दिलेली आयडिया असली वर्क झाली आहे ना, म्हणजे तिला जेलस फील व्हावं म्हणून तू सांगितलं तसंच केलं। आणि ती अशी रागवली ना, की तिचा नाकाचा शेंडा असा रागाने लाल झाला होता। तू बघायला हवं होतंस। तू नुसते इमोजी नको पाठवस मला. म्हणजे अरे म्हणजे तिचं नाव माहित नाहीये मला, ह्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? मी तुला माझं लवगुरू म्हणून तू सांगितलेलं सगळं करतोय ना। अरे आता फक्त एकदा तुझी मैत्रीण माझी मैत्रीण बनून तिच्या समोर गेली ना, की मग ती चिडून तिच्या भावना माझ्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। अरे भावा, तू टेन्शनच घेऊ नको। हे मुली पटवणे वगैरे नाही, म्हणजे भाई हत्या केले रे। अरे अरे पुढे कानात ते हेडफोन का काय घालतात ना, तुला काय करायचंय हेडफोन्सचं? मला नको आहे। ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन। पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय। तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय, आणि आज आम्ही भेटणार आहोत। असं का वाटतंय? सुखाच्या वाऱ्याची नुसती झळ लागते, रखरखत्या उन्हात डोळ्यांना गारवा जाणवतोय।
आणि मग लगेच भकास माहेरान दिसतंय. मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो ना ती ती प्लीज मला एकदा मिळू दे. या जगात तिच्या इतकं महत्वाचं दुसरं कोणीच नाहीये माझ्यासाठी. एकदा का ती माझ्या आयुष्यात आली ना की मग मी जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल. आफ्टर ऑल ती पहिलं प्रेम आहे माझं. आदित्य सर, अरे पारू, तू इथे कशी काय? तुम्ही इकडे काय करताय? आणि तुमच्या आधी मी इकडे आले आहे. हो का? माझं लक्षच गेलं नाही. पारू काय ना, माझं लक्षच नाहीये. कळतच नाही, कुठे लक्ष लागत नाही, काही समजत नाही. पारू, मला असं वाटतंय ना, प्रेमात असताना आहे ना हे असंच होतं बहुतेक, म्हणून माझं लक्ष गेलं नाही. आय एम सॉरी यार. पण तू इथे काय करत होतीस? काही मागत होतीस का? वय, आदित्य सरांच्या आवडीची मुलगी लवकर त्यांना मिळू दे हेच सांगत होते मी तिला. सो स्वीट ऑफ यू पारू. किती किती गोड आहेस यार तू. म्हणजे किती काय काय करतेस माझ्यासाठी. आणि थँक्यू सो मच यार. इतके दिवस तूच ती डोळेवाली आहेस हे तू माझ्यापासून लपवून मला किती त्रास दिलायस ना, तुला नाही कळणार. पण आता वेळ माझी आहे. सगळं वसूल करणार आहे. पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो ना ती प्लीज मला एकदा मिळू दे. या जगात तिच्या इतकं महत्वाचं दुसरं कोणीच नाहीये माझ्यासाठी. ती पहिलं प्रेम आहे माझं. ए, माझ्यासाठी चहा घेऊन ये माझ्या रूम मध्ये. बापरे, हे कानातले तर मी मोबाईल मध्ये बघितले होते तसेच्या तसे आहेत. पण ते जरा जास्तच महाग होते. या भिकारड्या मोलकर्णीकडे कसे आले जरा विचारतेच. काय गे पारू, तू आमच्या घरात नोकर म्हणून काम करतेस ना? इतके महागडे कानातले घालायची लायकी आहे तुझी? काय, कुठून आणलेस? एक मिनिट, तू चोरी केलीस? तू चोरी केलीस या घरात? कुणाच्या रूम मध्ये मिळाले तुला? बोल ना. हे कानातले मला माझेच आहेत असं काय वाटतंय? पारू, तू माझ्या रूम मध्ये चोरी केलीस? तुला लाज नाही वाटली? चल, कानातले काढ आणि दे माझ्या हातात. तुला कल्पना आहे किती महाग आहेत हे? ते रस्त्यावर 10-10 रुपयाला विकत मिळतात ते नाहीये ते घालायची लायकी आहे तुझी? हे कानातले नाही. चल, पटकन कानातले काढ आणि दे माझ्या हातात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.